नमस्कार. आज रक्षाबंधन आहे, नारळी पौर्णिमा पण आहे. रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला तर आज आपण नारळाच्या वड्या बनवूया. छान मऊ लुसलुशीत झाल्या बघू शकता, एकदम पांढऱ्या शुभ्र. त्यासाठी मी एक नारळ फोडून घेतला आणि छोटे छोटे तुकडे करून त्याचा पाठीमागचा काळा भाग तो काढून टाकला पूर्ण चाकूच्या साहाय्याने. तुम्हाला दाखवते मी पूर्ण पांढरे शुभ्र. आणि आता हे मी छोटे छोटे काप करून घेणार आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी हे सगळे नारळाचे छोटे छोटे काप करून घेतले. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता. आता मी हे सगळे काप मोजून घेत आहे. नारळ 1.5 वाटी माझे हे पूर्ण नारळाचे काप भरले. त्याला मी पाऊण वाटी साखर घालणार आहे आणि हे दोन्ही मी एकत्र मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. थोडंसं एक 7-8 दाणे विलायचीचे पण टाकले त्याच्यासोबतच, म्हणजे बारीक होईल एकदाच आपलं ते. आपल्याला जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करू शकता आपण. बघू शकता तुम्ही छान बारीक झालं. चला तर आपण आता कढई गरम करायला ठेवूया. थोडंसं तूप घालायचं, एक अर्धा चमचा, आणि पूर्ण कढईला लावून घ्यायचं, म्हणजे आपलं जे नारळ टाकणार आहे आपण मिश्रण ते चिटकणार नाही. थोडीशी कढई गरम झाली, गॅस कमीच ठेवायचा. आपल्याला पांढऱ्या शुभ्र वड्या तयार करायच्या. फुल गॅस बिलकुल करायचा नाही, कारण थोडेसे लालसर होऊ शकते, म्हणजे कलर लाल येऊ शकते बाजूनं जर लागलं तर. आता मी हे 2-3 चमचे दूध घेतलं आणि 2 चमचे साय हे एकत्र मिक्स करून घेतलं. टोटल 3-4 चमचे मी दूध घातलं याच्यामध्ये साईत. छान मिक्स करून घ्यायचं. मंद गॅसवरतीच आपल्याला परतत राहायचं छान. आता आपलं हे मिश्रण थोडंसं पातळसर झालं, कारण साखर आणि दूध आपण घातलं आहे त्याच्यामध्ये. सारखं त्याला आपण हलवत राहायचं, म्हणजे खाली नाही लागला पाहिजे. म्हणजे कलर आपल्याला पांढराचे पांढरा ठेवायचा आहे. छान होतात. मी याच्या पहिले गुळाच्या वड्या टाकल्या. हे साखरेच्या वड्या आहेत, ओल्या नारळाच्या. तर आपलं छान मिश्रण तयार झालं. थोडासा घट्ट गोळा झाला बघू शकता. तुम्हाला जर लवकर वडी पाडायची असेल तर तुम्ही अजून याला 1-2 मिनिट सारखं हलवत राहून ठेवू शकता गॅसवरती. आता ही छान गोळी बनल्या गेली, हाताला बिलकुल चिटकत नाही आहे. आता आपण गॅस बंद करूया, कारण कढईमध्ये पण हे 2-3 मिनटं गरम राहते. पुन्हा आपण छान सारखं परतून घ्यायचं ते. आता एका प्लेटला तूप लावून घेऊया आपण आणि हे सगळं मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आपल्याला वड्या थापून घेऊया आपण. हे गरम आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं प्लेट किंवा वाटी घेऊ शकता तुम्ही. त्या वाटीने प्लेटनी असं पूर्ण पसरवायचं, ते सारखं प्लेन येतं. आणि थोडंसं एक अर्धा-पाऊण तासानंतर रेषा पाडून घ्यायच्या त्याच्या. मस्त वड्या तयार झाल्या बघू शकता पांढऱ्या शुभ्र. तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने. आणि खूप वेळ लागत नाही, एका नारळाच्याच केल्या मी. झटपट होणारा पदार्थ आहे. आपण पूर्ण रेषा पाडून घेतल्या. आता तुम्ही असं फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा 1-2 तासानंतर त्याच्या वड्या छान पाडून घेऊ शकता. नक्की करून बघा या पद्धतीनं. धन्यवाद.